जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहे गोरक्षनाथ गडावर। अहिल्यानगर जिल्ह्यातील मांजरसुबा आणि गोरक्षनाथ गड म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गोरक्षनाथ गड आहे। आपण सकाळीच आवरून निघालेलो होतो आणि आपल्या मित्राची पल्सरला ऑइल मारण्यासाठी आणि आपण आलो आदेश रावांच्या गॅरेजवर। युनिक असं बनवलेलं हे गाड्या तुम्ही पाहिलेलंच आहे। तर आदेश भाऊंच्या गॅरेजवर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या। हरेगावमध्ये असलेलं हे त्यांचं गॅरेज आहे। आम्ही सकाळीच लगी गाडीचं ऑइल वगैरे मारून सकाळी निघालो आपली युनिकॉर्न आणि सागर भाऊंची पल्सर। तर का बरं, कारण की लॉंग रूटला आपली आज गाडी जाणार होती। तर आपण गाडीचं ऑइल वगैरे मारलं आणि त्याच्यानंतर निघायची तयारीत होतो। आमचं आज काम असं होतं की आमच्या महावितरणची कामगार संघटना होती आणि त्या संघटनेची मीटिंग होती। तर मीटिंगसाठी आम्ही अहिल्यानगरमध्ये निघालेलो होतो। तर आमचे सागर भाऊ आणि प्रशांत भाऊ अधिक आम्ही दोघं एका गाडीवर होतो। तर मित्रांनो, झालं असं की राहुरी मार्गे रस्त्याला जायचं म्हटलं तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हेच माहीत नव्हतं। त्याच्यामुळं आम्ही नेवासे मार्गे अहिल्यानगरमध्ये पोहोचलो आणि संभाजी महाराजांचं दर्शन झालं। तर संभाजी महाराजांचं दर्शन झाल्यामुळे एकदम फ्रेश वाटलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये पोहोचलो। आमचे सर्व महावितरणचे कर्मचारी हे कार्यक्रम थोडं लेटच झालो पण थेट पोहोचलो। तरी आम्ही कार्यक्रम पूर्ण पार पाडला आणि त्याच्यानंतर आमचा पुढचा महावितरणचे सर्व आमचा स्टाफ आमची प्लॅनिंग होती मांजरसुबा आणि त्याच्यानंतर गोरक्षनाथ गडावर जाण्याची। सगळ्यांचा विचार झाला आणि आम्ही तिथून निघण्याच्या तयारीत झालो। आमचे अमोल भाऊ डाकणे आणि उंदरे पाटील तिकून हसत होते आणि पंकज दानापुणेंना थोडं काहीतरी शंका होते पण ते बोललेच नाही। तर आम्ही अशा प्रकारे मांजरसुब्यामधून पुढं निघालो गोरक्षनाथ गडाकडे दर्शनासाठी। इतकं भारी वातावरण होतं आणि आमच्या कमसे कम 6 ते 7 मोटरसायकल होत्या आणि आमचे सर्व स्टाफ मित्रमंडळी आम्ही गोरक्षनाथ गडाच्या दिशेनं निघालो। मित्रांनो, झालं असं की सांगायला म्हणजे एवढे भारी प्रसन्न वाटलं की इथं येऊन आम्ही दररोज जे दिवसभर जॉब करतो याचं टेन्शन फ्री, म्हणजे इकडं आलं ना रविवारचा दिवस आमचा कसा गेला हे आम्हाला कळलंच नाही। त्यामुळे आम्ही सर्वांनी काय केलं, पहिले सर्व आमच्या गाड्या बाजूला लावल्या आणि आल्या गोमातेचं आम्ही दर्शन घेतलं। आणि थोडं वाईट पण असं वाटलं की आता यांना खायला पण थोडं उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर पाण्याचा वगैरे प्रॉब्लेम होता। आमचा हे सर्व स्टाफ आहे सगळे म्हणत होते, अरे अवतडे दिगू माझा फोटो काढ। म्हणलं थांबा, आता तुम्ही एकेकाची पाळी घेऊ, म्हणजे प्रत्येकाची इच्छा होती आणि सगळे म्हणत होते रीलमध्ये तू करणारच आहे, हे सगळ्यांना माहीतच होते, घरी गेलो एडिट करणार आहे। त्याच्यानंतर आम्ही आमचे गाडेकर साहेब सगळ्यांचे पुढं निघाले आणि आम्ही दर्शनाच्या दिशेने निघालो। तर मित्रांनो, दर्शनाला म्हणजे थोडं प्रसन्न वाटलं। अशा प्रकारे आम्ही गडावर पोहोचलो। आम्ही दर्शनासाठी रांगेत लाईनीत उभं राहिलो, पण आमचे जोडीदार असे की त्यांना दररोज तर कामच असतं। पण आज असं झालं की गोरक्षनाथ गडावर आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर एक म्हणत होता यार आपल्याला मढीला जायचं होतं, पण वेळेअभावी आम्ही मढीला जाऊ शकलो नाही। त्याच्यामुळे गोरक्षनाथ गडाचं दर्शन घेतलं, थोडं रिलॅक्स झालो आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घ्यायचा होता। पण आमचे असणे पाटील त्यांच्या डोक्यात थोडा प्लॅनिंग वेगळा होता। ते बोलले अवतडे सगळ्यांचे फोटो वगैरे काढ आणि आम्ही असं दर्शन वगैरे आमचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं। आणि तुम्ही गडावर आले आहे की नाही, नसन आले तर गोरक्षनाथ गडावर अवश्य यायला पाहिजे। एकदम प्रसन्न आणि रिलॅक्स असलेलं ठिकाण म्हणजे गोरक्षनाथ गड आहे। तर मित्रांनो, आमचा सर्व स्टाफ अशा प्रकारे इथं बसलेला होता। दर्शन घेतल्यानंतर सर्व बघत होते काही अवताडे कुठं उभा आहे, कारण की याचं फोटोशूट तर चालूच असेल। आणि मी सर्वांच्या पाठीमागे जाऊन बसलो होतो, कारण की सर्वांचा एक छोटा सीन आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायचा होता। अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे झालं आणि बाहेर फोटोशूट काढण्यासाठी आलो। मंदिरावर एवढी खतरनाक लाईटिंग वगैरे लावण्याचं काम आणि काहीतरी अजून त्यांचं वेगळंच चालू होतं। तिकडून तुम्हाला एक बोलत होता, अरे आपला व्हिडिओ पण काढा। त्यांना म्हणलं ब्लॉगमध्ये तुला मेन्शन करण्याचा प्रयत्न करीन, पण आमचा स्टाफ एवढा होता की सगळ्यांनाच मेन्शन करणं शक्य नव्हतं।
अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन आमच्या गावाच्या दिशेने निघालो. इतकं प्रसन्न वाटलं इथं येऊन. युवा वरतून हसत होता आणि मला बोलत पण होता, मला मेन्शन करत होता. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घराच्या दिशा निघालो, दर्शन घेतलं आणि आम्ही खाली निघालो. आणि पुढं याच्यानंतर अशी प्लॅनिंग झाली की पुढं दर्शनाला जायचं होतं. पण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.